हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर अंजलीच्या बाळाच्या बारशाची सगळी तयारी झाली आहे, पण जर येथे सुप्रिया पोहोचली तर वल्लरीचा भांडाफोड होणार. त्यामुळे वल्लरीने एक मास्टर प्लॅन तयार केला. चक्क तिने सुप्रियाच्या घरी काही गुंडांना पाठवलं आणि या गुंडांनी शुभंकरला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात चक्क हॉकी स्टिकच घातली. त्यामुळे शुभंकर बेशुद्ध पडलाय, जबर जखमी झालाय. आणि मग सुप्रिया आणि नम्रता शुभंकरला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहे, ज्यामुळे त्या काही बारशाच्या कार्यक्रमात येऊ शकत नाही. आणि हाच वल्लरीचा प्लॅन आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि अर्णव दोघे बाळाबरोबर खेळत असतात. अर्णव हा बाळाला घेणार इतक्यात ईश्वरी तिच्या हातात जो पावडरचा डबा असते त्यातून जोरात तो डबा दाबते आणि सगळी पावडर अर्णवच्या तोंडावरच उडते. आणि अर्णवचा हा भूतासारखा अवतार पाहून ईश्वरी हसू लागते. अर्णव तिला विचारतो, काय पाहतेस आणि काय हसतेस? तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अगदी भूतासारखे दिसताय, आरशात पहा स्वतःचं तोंड. अर्णव आरशात पाहतो आणि म्हणतो, हो मी तर अगदी जोकरच दिसतोय. तर ईश्वरी आणखीनच हसू लागते आणि म्हणते, सर एवढा वेळ तर तुम्ही भूत दिसत होता आणि आता जोकर दिसताय का? अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर शटाप, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. वेंधळेपणा कुठला, आणि माझ्या तोंडावर एक तर पावडर टाकली आणि वरतून हसतेस माझ्यावर. बाळसुद्धा हसत असतं, त्यामुळे ईश्वरी खुश होते. अर्णव हा रागारागाने जाऊ लागतो, पण ईश्वरीने जमिनीवर जी पावडर सांडलेली असते त्यावरून त्याचा पाय सटकतो. अर्णव खाली पडणार इतक्यात ईश्वरी त्याला कशीबशी सावरते, त्याचा हात पकडते आणि त्याला जोरात ओढते. अर्णव हा ईश्वरीच्या अंगावरच येऊन पडतो. दोघांचे गाल एकमेकांना लागतात. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दोघे चांगलेच घाबरतात. आणि ईश्वरी म्हणते, हे भगवान, हे काय झालं? अर्णव चिडून म्हणतो, हे काय झालं म्हणजे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हा काय वेंधळापणे करतेस? आधी माझ्या तोंडावर पावडर फेकलीस आणि आता जमिनीवर सुद्धा सांडलीस. पडलो असतो ना मी. अर्णवचा हा आवाज ऐकून बाळ रडू लागतं. ईश्वरी म्हणते, सर हळू बोला, तुम्ही माझ्यावर चिडलात म्हणून बाळ सुद्धा रडतंय. ईश्वरी ही बाळाला घेते आणि बाळाला म्हणते, तुला सुद्धा वाईट वाटलं ना? तुझा मामा तुझ्या मामीला बोलतोय, ओरडतोय. अर्णव म्हणतो, बाळाला काही वाईट वाटलं नाही. जेव्हा त्याला कळेल ना त्याची मामी कशी आहे, तेव्हा बाळच मला म्हणेल की तू ओरड त्या मामीला. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी मात्र खुश असते की चांगलीच मजा आली. इकडे राजेश आणि अंजली रूममध्ये असतात आणि अंजली खूप टेन्शनमध्ये असते. इतका वेळ झाला, अजून या ईश्वरी आणि अर्णवने बाळाला का आणून दिलं नाही, म्हणून तिला राग आलेला असतो. राजेश विचारतो, काय झालं अंजली मॅडम, तुम्ही एवढे का चिडले आहात? तर अंजली सांगते, अहो पहा ना, ती ईश्वरी आणि अर्णव किती वेळचे बाळाला घेऊन गेले आहेत. त्यांचं थोडं अतिच होतंय. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव बाळाला घेऊन तेथे येतात. अंजली जोरात ओरडते, काय सुरू आहे हे? ईश्वरी म्हणते, श्श, बाळ झोपलंय, हळू बोला. अंजलीची बोलतीच बंद होते आणि मग ईश्वरी बाळाला पाण्यात ठेवते आणि बाळाकडे प्रेमाने पाहत असते. तर अर्णव हा राजेशकडे वाकड्या नजरेने पाहतो. तेवढ्यात अंजली ही डोळ्यातलं काजळ काढते आणि बाळाला काळा टीका लावते. राजेश विचारतो, अंजली मॅडम तुम्ही हे का केलं? तर अंजली सांगते, बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून. ईश्वरी अंजलीला सांगते, ताई जेव्हा कुणी बाहेरचं येतं ना तेव्हा बाळाला काळा टीका लावायचा असतो, पण बाळ तर घरातच आहे आणि बाहेरचं कोणी नाही आहे, मग तुम्ही टीका का लावताय? आपण तर सगळे घरातलेच आहोत ना. तर अंजली उत्तर देते, आता या घरातलं कोण आणि बाहेरचं कोण तेच कळत नाहीये, त्यामुळे मी बाळाला काळा टीका लावलाय. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि हे दोघेही तेथून निघून जातात. अंजली मात्र चिडलेलीच असते आणि त्यांच्याकडे वाकड्या नजरेने रागारागाने पाहत असते. इकडे वल्लरी आकाशचे कान भरून देण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते, आकाश हे तुला कसं चालतं? त्या नम्रताचा तुझ्याशी साखरपुडा झालाय ना, पण ती एका परपुरुषाबरोबर बाहेर हिंडतीये, ते सुद्धा रात्री 11 11:30 पर्यंत. हे तुला चालतंय याचं मला खूप आश्चर्य वाटलं. तर आकाश म्हणतो, मॉम हे काय बोलतेस तू? तो काय परपुरुष नाहीये. आजचा काळ सुद्धा काय जुन्या काळासारखा नाहीये. तो तिचा बालपणीचा मित्र आहे. काय फरक पडतो त्याच्याबरोबर कुठे बाहेर गेली तर? आणि दोघे फिरायला गेले नव्हते, तर ॲड कॅम्पेनच्या शूटसाठी गेले होते. वल्लरी म्हणते, अरे मला तर तिच्या आईबापाचंच काही कळत नाहीये. त्यांना कळत नाही का? घरात एवढी तरणी टाठी मुलगी असताना त्यांनी एका तरुण मुलाला घरात आसरा दिलाय. मी तर असं कधीच केलं नसतं. आणि आकाश तुझं सुद्धा तिच्याशी लग्न झालं ना तर तिच्या नाकात चांगलीच वेसन टाक,
म्हणजे तिला असं काही करता नाही आलं पाहिजे. आकाश चिडून म्हणतो, मॉम इनफ, काय बोलतेस तू? मी असं काहीच करणार नाहीये. तिच्या नाकात व्यसन वगैरे घालणार नाहीये. तिला कोणतीच बंधनं घालणार नाहीये. वल्लरी चिडून म्हणते, आकाश, जेव्हापासून तू त्या नम्रताच्या प्रेमात पडलाय ना, तुला चांगलं वाईट काहीच समजत नाही. पण माझे शब्द लक्षात ठेव, जेव्हा तुझं तिच्याशी लग्न होईल ना, तेव्हा तू चांगलाच पस्तावशील. आकाश चिडून म्हणतो, मॉम, मी माझं माझं पाहून घेईल. तुला माझी काळजी करण्याची गरज नाहीये. वल्लरी डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते, तुझा हा स्वभाव आहे ना, तुला चांगलाच नडणार आहे. हे लक्षात ठेव. नंतर माझ्याकडे रडत येशील आणि तेव्हा मी तुला सांगेल की मी तुला आधीच म्हणाले होते असं करू नकोस. असं म्हणून वल्लरी निघून जाते. आकाशला तिचा खूप राग आलेला असतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. घरातील सगळेजण छकुलीच्या बारशाची तयारी करत असतात. ईश्वरी आणि अर्णव पानं सजवत असतात. आजी आणि मामा विचारतात, कधी होईल हे सगळं सजावटीचं काम? ईश्वरी अर्णव सांगतात, होईलच आता. आकाश तेथे असतो आणि मामा आकाशला विचारतो, काय रे आकाश, तुझ्या आईच्या तोंडाची सजावट झाली की नाही? तिला सांग लवकर सजावट करू नये, नाहीतर बाळाला नाव ठेवण्याऐवजी लोक तिलाच नाव ठेवतील. आणि तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि म्हणते, काय हो, लोक मला नाव ठेवतील की नाही माहीत नाही, पण तुम्ही तर मला नाव ठेवण्याची एक संधीसुद्धा सोडत नाही. मामा म्हणतो, अरे मी तर चेष्टा करत होतो. सगळे हसतात. तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि म्हणतो, माझ्या लायक काय काम असेल तर मला सांगा. मला असं नवरदेवासारखं उभं राहायला आवडत नाही. तेवढ्यात मामा म्हणतो, अहो जावई बापू, तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुम्हाला एखादं काम सांगितलं आणि तुम्ही ते सुद्धा विसरला, मग काय करायचं? आणि हे ऐकून सगळे राजेशवर हसू लागतात. तर वल्लरी म्हणते, काय अहो, तुम्ही त्यांची चेष्टा करताय का? तर राजेश म्हणतो, जाऊ द्या मामी, उलट मला बरं वाटतंय की माझी मेमरी गेली आहे. आता हा टेन्शनचा नाही तर चेष्टेचा विषय झाला आहे. घरातलं वातावरण हलकं फुलकं होतं आहे, त्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटतं. ईश्वरी आणि अर्णव बाळाचा पाळणा सजवत असतात. पण हा पाळणा सजवताना सुद्धा त्यांची भांडणं सुरूच असतात. ईश्वरी अर्णवला विचारते, सर तुम्ही इथे का फुगा लावला? बाळाला त्रास होईल ना? तर अर्णव म्हणतो, व्हॉट, बाळ आहे का इथे? मी फक्त ट्राय करून पाहत होतो, चांगलं दिसतंय की नाही. ईश्वरी म्हणते, काढा तो फुगा लवकर. आणि या दोघांची भांडणं सुरू होतात. मामा आणि आजी हे सगळं पाहतात. मामा आजीला म्हणतो, पाहिलंस का आई, या दोघांचं काय सुरू आहे? या दोघांचं कसं आहे ना, तुझं माझं जमत नाही आणि तुझ्या वाचून करमत पण नाही. आजी हसत असते तर मामी तोंड वाकडं करते आणि अर्णव आणि ईश्वरीची सजावट सुरूच असते. इकडे शुब्बू आपल्या रूममध्ये अंघोळ करून येतो आणि मग तो स्वतःलाच आरशात पाहतो आणि बोलू लागतो, काय शुभंकर, कधी सुधारणार आहेस तू? आणि तू असं का केलंस? इतक्या दिवस गप्प राहिलास आणि आता वेळ निघून गेली. आता मग मनातल्या मनात कुठून काय फायदा आहे? तुझं नम्रतावर प्रेम आहे हे जर तू तिला वेळेतच सांगितलं असतं तर आज नम्रता आणि तुझं लग्न झालेलं असतं. पण तू तेव्हा सांगू शकला नाही. लहानपणापासून तू नम्रतावर प्रेम करतोस, पण नम्रताला कधी सांगण्याची हिंमतच झाली नाही. आणि आज बसलाय देवदास सारखा नम्रताच्या लग्नामध्ये कशी काय पार्टी करायची याचा विचार करत. शुभंकर हा खूप दुःखी होतो. म्हणजेच एवढ्या दिवसांपासून आपल्या मनात जी शंका होती ती खरी ठरलीये. शुभूला नम्रता आणि आकाशच्या नात्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठीच आणलं गेलंय. शुभंकर त्याचं कपाट उघडतो आणि या कपाटामध्ये त्याची एक फाईल असते. त्यामध्ये खूप सारी ग्रीटिंग कार्ड्स असतात. शुभंकरने ही सगळी ग्रीटिंग कार्ड्स त्याच्या गर्लफ्रेंडसाठी म्हणजे नम्रतासाठी लिहिलेली असतात. आणि मग तो सगळ्यात पहिले ग्रीटिंग कार्ड वाचतो, ज्यात लिहिलेलं असतं, नमू, चॉकलेटचा आणि तुझा स्वीटनेस मला सेमच वाटतो. मला आयुष्यभर तुझ्याबरोबर चॉकलेट शेअर करायला आवडेल नमू. आणि मग त्यानंतर तो पुढील सगळे ग्रीटिंग्स वाचत असतो. तर इकडे सुप्रिया ही शुभूसाठी चहा बनवत असते. शुभंकर उठला असेल, त्याने आंघोळ केली असेल, त्याला आता चहा नेऊन देते असा विचार करून सुप्रिया ही त्याच्या रूममध्ये येत असते. आणि इकडे आपला शुभंकर एकानंतर एक सगळी प्रेमपत्र ग्रीटिंग्स वाचत असतो. पुढचं ग्रीटिंग असतं, नमू, आज स्कूलमध्ये जाताना तू घराची चावी ठेवायला आली होतीस तेव्हा तू खूप क्यूट दिसत होतीस, पण हे तुला सांगू शकलो नाही मी. म्हणजे लहानपणापासूनच हा शुब्बू नम्रताच्या प्रेमात आहे, पण त्याने काही अजून नम्रताला सांगितलेलं नाही आहे. आणि शुब्बूचे हे सगळे ग्रीटिंग कार्ड वाचणं सुरूच असतं. तर सुप्रिया ही त्याच्या रूममध्ये येत असते, पण शुब्बू मात्र आपल्या प्रेमपत्रांमध्येच रंगून गेलेला असतो. तो पुढचं प्रेमपत्र वाचत असतो आणि खिडकी उघडतो, पण खिडकीतून इतक्या जोराचा वारा येतो की शुब्बूच्या हातामध्ये जेवढे ग्रीटिंग्स प्रेमपत्र असतात ती सगळी उडून जातात, जमिनीवर पडतात.
शुभू चांगलाच घाबरतो. दरवाजाकडे पाहतो आणि विचार करतो, जर आता कोणी दरवाजातून आतमध्ये आलं, काकू किंवा नमू, मग काय होईल? त्यांना जर हे सत्य कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे शुभू चांगलाच घाबरतो आणि त्या क्षणी दरवाजा उघडतो. सुप्रिया ही खाली जमिनीवर पाहते आणि तिला खूप राग येतो. ती शुभूकडे रागाने पाहते. शुभू सुद्धा घाबरतो. पण पुढच्या क्षणी सुप्रिया ही चहा घेऊन पुढे येते आणि जमिनीवर काहीच पडलेलं नसतं. म्हणजे तोपर्यंत शुभूने सगळे ग्रीटिंग कार्ड लपून ठेवलेले असतात. आणि सुप्रिया विचारते, झाली का आंघोळ? चल चहा पिऊन घे. शुभू हो म्हणतो. सुप्रिया तेथून निघून जाते. शुभू लगेच दरवाजा लॉक करतो आणि ही सगळी ग्रीटिंग कार्ड्स पाहतो. आणि आज मी थोडक्यात वाचलो, जर काकूने हे पाहिलं असतं ना तर माझी वाट लागली असती, असा विचार शुभू करतो. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवच्या घरी बारशाची संपूर्ण तयारी झालेली असते आणि आकाश देवी आईसमोर एक बाऊल ठेवतो. या बाऊलमध्ये घरातील सगळ्या माणसांची नावं असतात. आजी सांगते, आता या बाऊलमध्ये सगळ्यांची नावं आहेत. यातून एक चिठ्ठी काढायची आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्यांनीच बाळाचं नाव ठेवायचंय. राजेश म्हणतो, चिठ्ठी काढण्याचा मान बाळाच्या आईलाच मिळाला पाहिजे. आजी म्हणते, हो हो, हा तिचाच मान आहे. आणि मग आकाश हा बाऊल अंजली समोर पकडतो. अंजली यातून एक चिठ्ठी काढते आणि चिठ्ठी उघडून पाहते तर तिला जबर धक्काच बसतो. कारण चिठ्ठीमध्ये ईश्वरी आणि अर्णवचं नाव असतं. त्यामुळे अंजलीचा खूप जळफळाट होतो. पण नाईलाजाने ती हे नाव सगळ्यांना सांगते. ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात. घरातील सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. आजी म्हणते, तुमच्या दोघांना आता बाळाचं नाव ठेवण्याचा मान मिळालाय. त्यामुळे बाळाचं नाव तर तुम्ही ठेवायचंय, पण जेव्हा सगळी पाहुणे मंडळी येतील त्यांच्यासमोर बाळाचं नाव कसं आणायचं याची सगळी तयारी तुम्हाला दोघांनाच करायची आहे. ईश्वरी आणि अर्णव हो म्हणतात. मामा म्हणतो, चला चला, आता पाहुणे मंडळी येत असतील, आपण तयारी करायला हवी. सगळे तेथून निघून जातात. ईश्वरी आणि अर्णव तेथेच उभे राहतात. आता बाळाचं नाव आपण ठेवायचं म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे नम्रता ही तिच्या रूममध्येच असते. सुप्रिया तिला विचारते, नम्रता, अजून तू तयार झाली नाहीये का? आपल्याला इशूच्या घरी जायचंय ना बारशासाठी. नम्रता चिडून म्हणते, मी नाही येणार. सुप्रिया विचारते, का नाही येणार? नम्रता म्हणते, मला अजून आमंत्रणच नाही मिळालंय, मग मी कशी येईल? सुप्रिया चिडून म्हणते, नम्रता, हे मला तुझं बिलकुल आवडत नाहीये. काल आकाश तुझ्याशी बोलण्यासाठी रात्री 11:30पर्यंत येथे थांबून होते. तू उशिरा आलीस म्हणून ते रागावून निघून गेले. आता तुझं कर्तव्य आहे की तू त्यांना फोन करावा, त्यांची माफी मागावी आणि आजच्या कार्यक्रमाला यावं. तर उलट तूच रागावून बसलीये. नम्रता चिडून म्हणते, आई, मला तुझं कळतंय, पण मला आमंत्रण मिळालं नाहीये, मी येणार नाहीये. सुप्रियाला खूप राग येतो. सुप्रिया चिडून म्हणते, नम्रता, मी ना आता तुझ्यासमोर हातच जोडले. तू खूप ताणतेस, त्यामुळे तुझ्यातील भांडण कधीच मिटणार नाहीये. तुमच्या नात्यातील स्ट्रेस हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. ठीक आहे, तुला यायचं नाहीये ना, तर मी सुद्धा जात नाही, मी येथे घरीच बसते. तर नम्रता म्हणते, आई, असं नको करू, प्लीज तू जा. कारण तू तर माझी एकमेव अपेक्षा आहे की आज तू तेथे जाशील, तुझी आणि आकाशच्या आईंची भेट होईल, मग आमच्या लग्नाचा काही विषय निघेल, लग्न कधी करायचं, काय करायचं याबद्दल ठरेल. प्लीज तू जा. तर सुप्रिया म्हणते, नाही नाही, मी तिथे कशाला जाऊ? तू नाही आलीस तर मला सगळे विचारतील की नम्रता का नाही आली, मग मी त्यांना काय उत्तर द्यायचं? त्यापेक्षा मी न गेलेलंच बरं. तर नम्रता म्हणते, आई, प्लीज असं करू नको. ठीक आहे, मी येते, मी आत्ता तयार होऊन येते, पण तू सुद्धा छान तयार हो, चांगली साडी नेस, दागदागिने घाल. तर सुप्रिया म्हणते, कशाला, मी जशी आहे तशीच मी येणार. तर नम्रता म्हणते, पण आई, तू खूप साधी आहेस आणि आकाशच्या आईला असं साधं नाही आवडत ना, त्यांना पैशांची भाषा समजते. त्यामुळे तू चांगली साडी नेस, चांगले दागिने घाल, म्हणजे आपला वट वाढणार. तर सुप्रिया म्हणते, नाही नमू, वाघाची कातडी घातल्यामुळे आपलं रूप काय बदलत नाही आणि मला मी जे नाहीये ते कोणाला दाखवण्याची इच्छा नाहीये. मी जशी आहे तशीच जाणार. नम्रता म्हणते, ठीक आहे, शेवटी तू माझीच आई आहे, मी आता तयार होऊन येते. असं म्हणून नम्रता तेथून पळून जाते. इकडे ईश्वरी आणि अर्णव हे आपल्या घरातील मंदिरासमोरच असतात, देवी आई समोर असतात आणि दोघांना एकच टेन्शन असतं की बाळाचं नाव तर आपण ठरवलंय, पण सगळ्यांसमोर ते कसं आणायचं, काहीतरी युनिक पद्धत असायला हवी. अर्णव ईश्वरीला चिडवण्यासाठी म्हणतो, मिस इंदोर, सांग काय युनिक पद्धत करायची आहे, बाळाचं नाव सगळ्यांसमोर कसं रिव्हील करायचं? ईश्वरी म्हणते, सर, असं काहीतरी झालं पाहिजे ना की चांगलाच गाजावाजा झाला पाहिजे.
अर्णव म्हणतो, मग एक काम करूया ना, आपण बाळाची मिरवणूक काढूया गाजावाजा करत. ईश्वरी चिडून म्हणते, सर किती कुचकट आहात हो तुम्ही, जाणून बुजून मला चिडवण्यासाठी बोलताय ना. तर अर्णव म्हणतो, नाही नाही, तूच म्हटलीस ना गाजावाजा करत म्हणून बोललो. ईश्वरी म्हणते, सर काहीतरी युनिक पद्धत असायला हवी, अशी पद्धत जी जगावेगळी. अर्णव म्हणतो, मग आपण प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगायचं का, म्हणजे कोणालाच कळणार नाही, एकदम युनिक पद्धत. ईश्वरी चिडून म्हणते, सर तुम्ही मला काहीच आयडिया तर देत नाही, फक्त मला चिडवताय, हो की नाही. आणि त्याच वेळेस मामी तेथे येते. मामीला दिवसभर एकच काम आहे, ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव काय बोलताय हे ऐकायचं. जेव्हा हे दोघे साधं प्रेमाचं रोमॅन्टिक बोलत असतात तेव्हा मामी येत नाही, पण जेव्हा त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू असतो तेव्हा मामी बरोबर टपकते आणि या दोघांना हे कधीच कळत नाही. आणि मग ईश्वरीला एक आयडिया सुचते की बाळाचं नाव सगळ्यांसमोर कसं रिव्हील करायचं. ईश्वरी अर्णवला आपली ही आयडिया सांगते. अर्णवला सुद्धा आयडिया खूप आवडते, पण मामीने हे सगळं ऐकलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव या आयडियाप्रमाणे काम करायला निघून जातात आणि मामी विचार करते, ईश्वरी आजपर्यंत माझ्यासमोर जितकी संकट आली त्या सगळ्या संकटांना पार करून मी पुढे गेली आहे, पण आता तू माझ्या पुढचं सगळ्यात मोठं संकट आहे, ज्याच्यामुळे मी इतकी वर्ष केलेली मेहनत वाया जाऊ शकते, पण मी तुला असं करू देणार नाहीये. मामी काहीतरी विचार करते आणि लगेच फोन लावते आणि समोरच्या माणसाला आपलं एक काम करायला सांगते. मामीला खूप आनंद होतो की आज सगळं माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. ती चांगलीच खुश असते. आणि इकडे नम्रताच्या घरी सुप्रिया तर रेडी असते, तिच्याजवळ शुब्बू असतो आणि तेवढ्यात नम्रता ही साडी नेसून तयार होऊन येते आणि आपला शुब्बू तिच्या प्रेमात पडलेला असतो, तिच्या सौंदर्यात हरवून जातो. नम्रता विचारते, कशी दिसते मी. शुब्बू म्हणतो, एवढी काही खास दिसत नाहीये, सो दिसतीये. नम्रता चिडून म्हणते, तू असं बोलतोस ना म्हणून आजपर्यंत तुला कोणतीच पोरगी पटली नाहीये. मुलीच्या सौंदर्याची तारीफ करायला हवी, तिचं कौतुक करायला हवं, किती सुंदर दिसतीये. आणि शुब्बू हा हसू लागतो. तर सुप्रिया म्हणते, बस झाली तुमची भांडणं, नाहीतर आम्हाला तिथे बारशाला जायला उशीर होईल. आणि या दोघीही निघतात, पण त्याच वेळेस 3 हट्टे-कट्टे गुंड तेथे पोहोचतात आणि हे गुंड नक्कीच वल्लरीने पाठवलेले असतील. हे गुंड विचारतात, शुभंकर कोण आहे. शुभंकर उभा राहतो आणि म्हणतो, मी आहे, काय काम आहे. हे 3 गुंड पुढे येतात आणि चक्क शुभंकरच्या सनसनीत मुस्काटात मारतात. शुभंकर खालीच पडतो आणि मग हे 3 गुंड त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागतात. नम्रता आणि सुप्रिया खूप घाबरतात. दोघी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, तर गुंड तिलाही ढकलून देतात. त्यामुळे शुभंकरला खूप राग येतो की माझ्या नमीला मारलं. शुभंकर उभा राहतो आणि या गुंडांची धुलाई करू लागतो, पण त्याच वेळेस एक गुंड चक्क शुब्बूच्या डोक्यामध्ये जोरात हॉकी स्टिक मारतो आणि ते तेथून पळून जातात. शुब्बू हा जमिनीवर बेशुद्ध होऊन पडलेला असतो, त्याला खूप लागलेलं असतं. सुप्रिया आणि नम्रता खूप घाबरतात. सुप्रिया म्हणते, नमे आता घाबरून नाही चालणार. सुप्रिया बाहेर जाते, एक रिक्षा आणते आणि मग सुप्रिया आणि नम्रता दोघे मिळून शुब्बूला घेऊन या रिक्षात बसवतात आणि हॉस्पिटलकडे जायला निघतात. तर इकडे बारशाला सुरुवात झालेली असते. पाहुणे मंडळी सुद्धा येत असतात. घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं. तेवढ्यात अंजली आणि राजेश बाळाला घेऊन येतात. अंजली ही खूप सुंदर दिसत असते. मामी म्हणते, आज तर आपली उत्सव मूर्ती बाळाची आई खूप छान दिसतेय. मामा म्हणतो, आपलं बाळसुद्धा काही कमी दिसत नाहीये. सगळेजण बाळाचं आणि बाळाच्या आईचं कोड कौतुक करत असतात. सगळे पाहुणे मंडळी सुद्धा जमलेले असतात आणि मग बारशाच्या विधींना सुरुवात होते. आजी सांगते, चला आता 5 सुवासिनींनी सगळ्यात आधी हळदी कुंकू बाळाच्या आईला लावून घ्या आणि सगळ्यात आधी ईश्वरी पुढे येते. तर अंजली त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. या ईश्वरीने मला कुंकू नाही लावायचं. ईश्वरीला वाईट वाटतं. आजी चिडून म्हणते, अंजू गप्प बसायचं. अंजलीची बोलतीच बंद होते आणि मग ईश्वरी तिला हळद कुंकू लावते. अंजलीचं तोंड वाकडच असतं आणि त्यानंतर मामीचा नंबर लागतो. मामी कुंकू लावण्यासाठी पुढे येते, पण तिची कट कारस्थानं सुरूच असतात. ती अंजलीला म्हणताय, पाहिलं का, त्या ईश्वरीची दळभद्री भिकारडी आई काही आलेली नाहीये. अंजलीसुद्धा म्हणते, बरं झालं नाही आली, मला तर तिचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाहीये. अर्णव आणि ईश्वरी बाजूबाजूला उभे असतात. अर्णव ईश्वरीला विचारतो, तुझी आई अजून का नाही आली आहे. ईश्वरी म्हणते, येतच असेल, ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, तुम्ही तिला कॉल करून पहा ना. अर्णव बाजूला जातो आणि सुप्रियाला कॉल लावतो. ईश्वरीला मात्र काही माहीतच नसतं
आणि इकडे सुप्रिया नम्रता शुभूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतात. नम्रता ही आकाशला कॉल लावत असते, परंतु सुप्रिया तिला थांबवते आणि म्हणते त्यांना कॉल लावू नकोस, त्यांच्या घरात मोठा कार्यक्रम आहे बारशाचा, उगच ते इकडे धावपळ करतील आणि त्यांच्या घरात वाद होतील. त्यामुळे नम्रता आकाशला फोन लावत नाही. तेवढ्या सुप्रियाला अर्णवचा कॉल येतो. सुप्रिया फोन उचलते. अर्णव विचारतो, काकू काय झालं, अजून तुम्ही येथे पोहोचला नाहीत कार्यक्रमाला? तर सुप्रिया सांगते, आम्ही येतोय, रिक्षातच आहोत, पोहोचू थोड्या वेळात, तुम्ही विधींना सुरुवात करा. अर्णव म्हणतो ठीक आहे आणि तो फोन कट करतो. आणि सुप्रिया ही ड्रायव्हरला सांगते, दादा लवकर चला, लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. आजी ही ईश्वरीजवळ येते आणि विचारते, काय ग, तुझी आई अजून आली नाहीये? ईश्वरी म्हणते, हो, मला सुद्धा तीच काळजी वाटत होती, म्हणून मी यांना सांगितलंय अर्णव सर त्यांना कॉल करताय. आणि इकडे बाळाचे सगळे विधी सुरू असतात आणि अंजली, राजेश, मामा सगळे खूप खुश असतात. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि सांगतो, तुझी आई ही येतीये, ट्रॅफिकमध्ये अडकलीये, थोड्याच वेळात पोहोचेल, तिने सगळे विधी करून घ्यायला सांगितले आहेत. आणि मग पुढील विधींना सुरुवात होते. कुणी गोपाळ घ्या, कुणी लक्ष्मण घ्या, असे त्यांचे विधी सुरू असतात. अंजली खूप खुश असते. ईश्वरी आणि अर्णवकडे बाळ असतं आणि आकाश हा सगळे फोटोज काढत असतो. त्यामुळे आता या बारशामध्ये सगळ्यांनाच आनंद होत असतो. ईश्वरी, मामी ही सुद्धा प्रथा करतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बाळसुद्धा खूप क्यूट दिसत असतं, खूप छान दिसत असतं. मामी तर खुशच असते, कारण मामीने आता सुप्रिया येथे पोहोचणार नाही याची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. कारण मामीला तर या कार्यक्रमातून पळून जाता आलं नसतं आणि जर सुप्रिया येथे आली असती तर मामीचं सगळंच कच्चा चिठ्ठा हा सगळ्यांसमोर आला असता आणि मामीला आजच या घराबाहेर जावं लागलं असतं. त्यामुळे मामी बिंदास असते की आता सुप्रिया काही येथे येणार नाही आणि घरातील सगळे बारशाचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात. ईश्वरीसुद्धा खूप खुश असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे अर्णव आणि ईश्वरीच्या घरी छकुलीच्या बारशाची सगळी तयारी झाली आहे आणि आता लवकरच बारसं सुद्धा होणार आहे. पण शुभ्बूबद्दल दोन मोठ्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. एकतर शुभ्बूचं लहानपणापासून नम्रतावर प्रेम होतं, पण तो नम्रताला हे कधीच सांगू शकला नाही आणि आत्तासुद्धा तो नम्रतावर प्रेम करतो, तिचाच विचार करतोय हे आपल्याला समजलं. आणि आता शुभ्बूचा जीव धोक्यात आहे आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाणार आहे. कदाचित यामुळे आकाश आणि नम्रतामध्ये आणखीन भांडणं होऊ शकतात. मग आता शुभ्बू आणि नम्रताचं काय होईल, आकाशचं आणि नम्रताचं काय होईल, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांवर बाळाचं नाव ठेवण्याची जबाबदारी असेल आणि सगळ्यांसमोर हे नाव रिव्हील करण्यासाठी त्यांनी एक आयडिया केलेली असेल, परंतु ही आयडिया वल्लरीने ऐकली आहे. त्यामुळे वल्लरी ही चक्क असं काहीतरी करणार की बाळाचं नाव रिव्हील होण्याऐवजी चक्क रमाकांत आणि सुप्रिया यांचा जो फोटो आहे, ज्या फोटोमध्ये दोघे एकमेकांबरोबर आहेत, ज्यामुळे सगळं महाभारत घडलंय, हा फोटो सगळ्यांसमोर येणार. आजी, अंजली, मामा, घरातील सगळ्यांना हा फोटो दिसणार आणि ईश्वरीच्या आईमुळेच रमाकांत घर सोडून गेला, सात्विकाने आत्महत्या केली हे सगळ्यांना समजणार. आणि मग हा एक वेगळाच कायदा आहे की हे सगळं सुप्रियाने केलं. आपण जरी असं मानलं की यामध्ये सुप्रियाचा दोष आहे, पण सुप्रियाने केल्यामुळे ईश्वरीला सगळे दोष देतात. आजी म्हणेल, ईश्वरी तुझ्यामुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली. अंजली म्हणेल, ईश्वरी तुझ्यामुळे माझे बाबा घर सोडून गेले. मग हे जर सगळं खरं होतं तर मग हिच्या बाबाची काहीच चूक नाहीये. हिचा बाबा चांगला, फक्त ईश्वरीची आई वाईट. आणि घरातील सगळे ईश्वरीवर तुटून पडतील. ज्या आजीचा ईश्वरीवर एवढा विश्वास आहे, ती सुद्धा चक्क ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढणार, तिला जोरात धक्का देणार. पण त्याच वेळेस आपला अर्णव हा ईश्वरीला पकडणार आणि आजी आणि अंजलीला ठणकावून सांगेल, तुम्हाला आज जे कळलंय ना ते मला आधीच माहीत आहे आणि या सगळ्यात मिस इंदोर आणि तिच्या आईची काहीच चूक नाहीये. त्यामुळे मिस इंदोर हे घर सोडून जाणार नाही. माझ्या बायकोला पूर्ण पाठिंबा आहे. अर्णवचं हे रूप पाहून आजी, अंजली, मामा, मामी या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.